श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्री रामचंद्राय नमः। आहो सकळ श्रोते सज्जन, ऐका कथा परम पावन, वैकुंठ विहारी भगवान, लक्ष्मी लागोनी सांगत। ग्रंथ करते यांनी गजानन गणपतीला नमस्कार केला, सरस्वती मातेला नमस्कार करून भगवंताच्या चरणी ऐकायला आलेले भाविक भक्त, अधिक मासाचे भक्त सर्वांना वंदन करून अमृतान गोड असणारी कथा उद्यापनाचा विधी संपूर्ण तुम्हाला सांगितला। जो जो व्रत केलं तो पदार्थ दान करावा, दक्षिणा द्यावी, नाना प्रकारचं आपल्या शक्तीनुसार, आणि ब्राह्मणाला भोजन द्यावं, दान दक्षिणा द्यावी। हे 2 अध्याय उद्यापनाचे झालेले आहेत। आता सुंदर कथा अधिक महिन्याची सांगणार आहेत आणखीन, तेव्हा सर्वांनी लक्ष देऊन कथा ऐका। अशा प्रकारे म्हणतात। प्रिय पूर्वी कृत युगात, सोमवंश उत्पन्न विख्यात, सप्तद्वीप पृथ्वीचा नाथ, सुमती नामे नुपासे। पूर्वी या देशामध्ये सप्तद्वीप आहेत, त्याच्यामध्ये सोमवंशामध्ये उत्पन्न झालेला सुमती नावाचा राजा होता। फार पुण्यवान होता, दयावान होता, चक्रवर्ती राजा आहे नाही का। त्याचं नाव सुमती। सु म्हणजे चांगली, ज्याची बुद्धी आहे असा राजा आहे। नावाप्रमाणे आईबापाने काय नाव ठेवलं याचा तरी विचार करावा, कमीत कमी तसं तरी वागण्याचा प्रयत्न करावा। नाव गंगाबाई आणि रांजणात पाण्याचा पत्ता नाही, नाव सोनूबाई आणि हातामध्ये कतलाचा वाळा, म्हणजे नामाप्रमाणे आहे का। सुलोचन आहे आणि डोळ्याला चिपडा आहे। सुलोचन म्हणजे चांगली डोळे, परंतु प्रत्यक्षात नाही। तसं राजा सुमती आहे, चांगला पुण्यवान आहे। जोपर्यंत चांगली बुद्धी ना माणसाला, तोपर्यंत पुण्य घडत असतं आणि सुखही मिळतं माणसाला। वाईट बुद्धी आली की दुःख झालंच, पाप घडलंच, म्हणून सुमती राजा आहे। तो धर्मात्मा दाता महान, शांत दांत सदाचार संपन्न, सर्व संपत्ती द्वित भूषित पूर्ण, अहंकृतीहीन सर्वदा। राजा कसा आहे, सर्व गुण संपन्न आहे, दया क्षमा शांती हृदयात आहे, शांत दांत राजा आहे, दानही करतोय, उदार अंतकरणाचा आहे, जनतेला न्याय नीतीनं न्याय दानाचं काम करत आहे, जनतेला पोटच्या मुलासारखं सांभाळत आहे, कसलंही करभार जास्त वाढवलेला नाही, झेपलं पाहिजे सर्वसामान्याला। पाण्याचा 12 दिवस झालं पाणी नाही आणि 2600 रुपये पाणी पट्टी, काय द्यावं त्या माणसाने, जनतेनं काळजी घेतली पाहिजे ना राजानं। हा राजा चांगला आहे, धन आहे, संपदा आहे। राज्य जर चांगलं केलं ना तर राजाला मोक्ष आहे, नाहीतर राज्यांती नरक आहे त्याला सुद्धा नाही का। ज्या त्या वर्णानुसार ज्या त्या भूमिका जर चांगल्या नाही निभावल्या ज्या त्या माणसानं, तर नरकाला जावं लागतं। राजा आहे म्हणून काय माप आहे का त्याला? नाही। राजानं जर चांगल्या प्रकारचं जनता नाही सांभाळली, न्यायदानाचं काम नाही केलं तर त्याला नरकाला जावं लागतं, राज्यांची नरक। म्हणून राजा हा चांगला असावा, अहंकार विरहित असावा, भगवंताचा अजून त्याच्यात भक्त असावा, अशा प्रकारे म्हणतात। सदा श्री हरी भक्ती तत्पर, हरी पूजा करी निरंतर, हरी कथा श्रवणी सादर, हरीचीच करी। हरीचं सर्वस्व करत होता, हरीलाच अर्पण करायचं, देवपूजा निरंतर, रामकृष्ण हरी, हरीशिवाय बोलत नव्हता। राजा असून शिवाजी महाराज छत्रपती असून कीर्तन ऐकत होते तुकाराम महाराज। संभाजी महाराज धर्मवीर
होते, धर्माचं पालन करत होते, गळ्यात कवडीची माळ होती महाराज आणि मुखात जगदंबेचं नाव होतं. तो राजा हरिभक्त परायण आहे हा सुद्धा. सर्वस्व भगवंताची पूजा अर्चा, सर्वस्व आसनीशानी भोजनी, नाही का, सतत चिंतन. आणि राजाचं होतं पूज्य जनासी पूजी सतत, सर्व भूत हित विषयी रता, पुत्रवत प्रजा पाळी समस्त, एवं गुण संपन्न तो हा राजा गुणसंपन्न असलाच पाहिजे, तर राजाचं राज्य पण आहे. तर त्या ठिकाणी राजा त्याला म्हणावं, जनतेला पुढच्या मुलासारखं सांभाळतो म्हणजे काय, काळजी घेणारा राजा पाहिजे. म्हणून रामचंद्र अयोध्येमध्ये विष पालटून हे हिंडत होते आणि स्वतः राजा हिंडत होता. आपल्याबद्दल काय चाललंय नगरात, कोण काय म्हणतंय आपल्याला, नाही का, ह्याची सुद्धा चौकशी करतो राजा. म्हणून धर्माचं पालन, हरिचिंतन, सर्व काळ अखंड भगवंताची पूजा हा राजा करत होता. तयाची स्त्री महाभाग्यवती, सर्व लक्षण संपन्न सती, तियेचे नाम सृष्टुमती, सर्व जगती विख्यात. आता राजाची बायको राणी सृष्टमती म्हणून तिचं नाव होतं. तिला बी योग्य बुद्धी होती. मती म्हणजे बुद्धी, सृष्ट म्हणजे योग्य, आणि धर्मा पालन करणारी होती. पतीच्या आज्ञेत राहणारी अशी पतिव्रता, राजाची राणी. हे सगळ्या गोष्टी पुण्य असल्याशिवाय मिळत नाही. मनुष्य जन्म पुण्य येईलच, चांगले हातपाय मिळणं बी पुण्यच. डोळाच नसतं दिला तर कुठं अपील केली असती तुम्ही. पण पुण्य आहे ना, हात पाय सगळे, नाक डोळे सगळे चांगले, बना बायका पोरं चांगली, आईबाप चांगले, चांगले गुरुवर्य, कोणा कथा ऐकायला, नाही का, एवढं सगळं पुण्याशिवाय नाही. म्हणून पुण्य मिळवा, नाही का. मग हा अधिक महिना कसा आहे, पुण्य देणारा, म्हणून स्नानदान करा. ते दोघेही भक्ती पारायण, तयासी पूर्वजन्मीचे स्मरण, प्रीती अधिक प्रति अधिक मासी यथा विधान, पूर्वोक्त व्रते आचरती. गेल्या जन्माचं त्यांना ज्ञान होतं, आपल्याला आहे का. काल काय कथा झाली जर विचारलं, काय झालं काय, आणि गेल्या जन्मात आपण काय केलं ह्याचं तर भानच नाही आपल्याला. भगवान म्हणतात, अर्जुना तुला विस्मरण ठेवले, जीवाला विस्मरण आहे, मला स्मरण आहे, नाही का. देवाला स्मरण असतं आणि पुण्यवंताला बी स्मरण राहतं. राजाला हे दंपत्य त्यांना गेल्या जन्मात त्यांनी अधिक महिन्याचं लय पुण्य केलंय, म्हणून चालू जन्मात, नाही का, श्रीमंत झाले, राजा राणी झालेत. आधी पेरावं लागतं गेल्या जन्मात, तेव्हा आता खायला चांगलं मिळतं. आता पेरलं ना तुम्ही अधिक महिन्याचं, पुढं तर लय चांगलं होतं. पण आता काय लोक गलत अर्थ काढतात. राणी कशी म्हणली काल, नाही का, आम्हाला आयतं मिळालंय ना, लास चैन मजा करायची, नाही का. आणि प्रधानाची बायको म्हणली नाही, वरवर अजून वाढ करावी, नाही का, पैशाला पैसा जोडावा, पुण्याला पुण्य जोडावं, नाही का. अशी बुद्धी होती मंडनाच्या प्रधान मंडन होता ना काल. आणि राणी ऐश्वर्यात मग्न झाली, बसून खायचं, आयतं खायला लोक सोकले. कष्ट नको, बिगर कष्ट करता कसे पैसे मिळतील आणि कसं धन मिळेल, सध्या लोकांची दृष्टी त्याच्यावर आहे. कोणाकडं किती धन आहे, कोणाच्या खात्यात किती पैसे, तुम्हाला गोड बोलून विचारतील बरं का, नंबर देऊ नका. आईसे वागता निरंतर, कीर्ती पसरली त्रैलोक्य भर, एकदा अंगिरस ऋषीश्वर, तया पावया निघाला. आणि अशा या पुण्यवान राजाला
राणीला भेटायला अंगिरस नावाचे ऋषी महान ज्ञानी नाही का आणि राजाच्या घरी आले. वा वा वा, काय भाग्याचा उदय झाला. सवेळासाठी शिष्य बहुत राजगृह आला अवचित राव पाहुणी स्वस्त्री सहित सामोरा त्वरित पातला. अनेक शिष्य समुदाय होता आणि राजा सुमतीकडे आलेला आहे राजवाड्यात सभेमध्ये. राणी आणि राजा धावत गेले. संत येते घरा आणि तोचे दिवाळी दसरा. समोर जावं साधू संताला नेहमी. किती झाले आजच आली चांगली गोष्ट आहे. म्हणून लोटांगण घातलं राजानं. सामोरं जावं. गाय दिसली समोर जावं. नमस्कार करावा. ब्राह्मण दिसले नमस्कार करावा. थोरा मोठ्याला नमस्कार. ऋषी मुनी गुरुवर्य नाही का ह्यांना बघताच नमस्कार करावा. भगवान सूर्यनारायण नमस्कार करावा नाही का. अशा प्रकारची पद्धत आहे. भगवंताचं मंदिर असलं नमस्कार करावा. सहज जाता जाता उजवं घडत असेल तर उजवं जावं नाही का. सहज गणेश सायास नाही का. अशा प्रकारचा आनंद झाला राजाला. श्री गणेशाय महा. श्री प्रभु रामचंद्र नमो महा. श्री वंदोनी पादोदकाला रावणीच्या सनी बैसला. जोडून या हस्तकमळाला बोलू लागला सादर. कथेचं अनुसंधान भगवान परमात्मा लक्ष्मीला सांगताय. सुमती नावाचा राजा आहे. त्याची बायको आहे सुष्टुमती तिचं नाव आहे. दोघही पती पत्नी धार्मिक आहेत. भगवंताचं भजन नामस्मरण करताय. आपल्या लेकरासारखं प्रजेचा सांभाळ करताय. आणि अशा चांगल्या माणसाची कीर्ती वाढतच असते. रामायणामध्ये पुरावा आहे. नित्य श्रीराम नाम स्मरण तेथे यश कीर्ती कल्याण ब्रह्म पावती सनातन. हे महिमान स्मरणाची ही ताकद आहे भगवंताच्या नामामध्ये. म्हणून त्यांची कीर्ती वाढली. आणि अंगिरस नावाचे ऋषी त्या राजाचं सत्व पाहण्यासाठी भक्ती पाहण्यासाठी तिथं आले. आल्यानंतर राजानं त्याला आपल्या आसनावरती बसवलं आणि स्वतः नीचासन म्हणजे खाली जमिनीवरती बसला गेला. त्यांच्या पायाची सेवा केली. राजानं आणि राणीनं दोघांनीही त्यांची सेवा केली. काय करतात. सुमती म्हणे हो मुनिवरा तुमचे येणे झाले मम घरा. याच्या योगाजी मी बरा कृतार्थ झालो. आणि सुमतीनं ऋषीला बोलायला सुरुवात केली. धन्य मी आपुले मानिना संचित. आज आमचं भाग्य उदयाला आलं. तुमच्यासारखे साधू संत आमच्या घराला आले. म्हणून पुण्यवान महाराज तुम्ही आलात. आम्हाला दर्शन दिलं. तुमची सेवा घडली गेली. तुमचे पाय घराला लागले गेले. म्हणून राजा त्या ऋषीला बोलू लागला. सज्जन आगमना सुखकारका ऐसे बोलती संत लोका. जेते संताचे प्रेम अधिक संपदा सकाळी काय येत तेथे. राजा ज्ञानाच्या गोष्टी सांगू लागला ऋषीला. महाराज आम्ही पण कधी मध्ये पोथीला गेलो होतो, कथेला गेलो होतो. तिथं सांगितलंय संत पुराणामध्ये सांगताय जिथं जिथं संताचं आगमन आहे त्या घराला सुख शांती लाभते. जे ज्या ठिकाणी संत जातात तिथं धनसंपत्ती वाढत असते असं अनेक पुराणकर्त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आलात आनंद वाटला. संत प्रेमे सत्कीर्ती चढे. संत प्रेमे बहुधन जोडे. संत प्रेमे संतती वाढे. दुर्बुद्धी मोडे सत्प्रेमे. संताच्या संगतीने काय होतं. संत घरला आल्यानंतर ना संताच्या संगतीने कीर्ती वाढली जाते. सतकीर्ती सांगितलं. मानवाची सतकीर्ती वाढली जाते संताच्या संगतीनं. पैसे धन संपत्ती जोडली जाते. आणि जी काय मानवाची दुर्बुद्धी आहे दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुपजे नारायणा. आता मज आईसे करी तुझे पाय चित्ती धरी.
म्हणून दुर्गती माणसाला आठवत नाही, मोडली जाते, संपली जाते. हे संतांच्या आगमनाचं सामर्थ्य आहे. महाराज सांगतात, जे सधर्मे वर्तती सतत यावर दया करी संता. संत जना परी दयावंत नाही त्रिजगात कोणीही. जगतामध्ये संतासारखं दयावान कोणीच नाही महाराज. आपण आपलं दुःख संताला सांगा, ते त्याचं निवारण करतात. शेजारणीला सांगत बसायचं नाही, वाटुळ होतंय. आपल्याला माहिती आहे आपल्याला झालेलं दुःख असलेलं, आपण कुण्या बी संतापाशी सांगितलं. हनुमंत म्हणे रायासी दुःख निवेदावे साधूसी, ते तात्काळ तयासी उपायासी योजिल. याला पुरावा आहे. मच्छिंद्रनाथांनी विभूती दिली होती सरस्वतीला, आणि त्या सरस्वतीनं ती विभूती घेऊन घेतली, घरात ठेवली, आणि संध्याकाळी वाट्यावर जाऊन बसल्यावर 4 बायामध्ये शेजारणीला सांगितलं. त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितलं दिवसा पुत्री करतात आणि संध्याकाळी स्त्री करतात, आणि ते उपभोग घेतात. त्या सरस्वतीनं ती भस्म जी होतं ती उकिरड्यावरती टाकून दिलं. कारण ते भस्म म्हणजे सामान्य नव्हता, सूर्यवीर्य मंत्र होता त्याच्यावरती. सूर्यवीर्याचा मंत्र त्या भस्मावरती मच्छिंद्रनाथांनी टाकला, सरस्वतीला दिला. तिनं आपलं दुःख सांगितलं होतं, महाराज पोटाला लेकरू नाहीये, म्हणून तिनं आपलं दुःख संताला सांगितलं. त्यांनी त्याच्यावरती पर्याय सांगितला, ही जी काही भस्म आहे, विभूती आहे, ही भस्म प्राशन कर, तुला मुलगा होईल. पण शेजारणीला सांगितलं, शेजारणीनं एकाचं 2, 2चं 4 करून सांगितलं, उकिरड्यावरती टाकून दिलं. 12 वर्षांनी मच्छिंद्रनाथ आले, दाखव म्हणले कुठाही मुलगा, कुठेही मुलगा, मुलगाच नाही. तिनं ती भस्म प्राशनच केलं नाही. कुठं टाकलं, जागा दाखव, उकिरड्यावरती दिलं, हाक मारली, 12 वर्षाचं पोरगं बाहेर आलं. मग तिला वाटलं जर शेजारच्या बाईचं ऐकलं नसतं तर हीच पोरगं आपल्या पोटाला आलं असतं. म्हणून संताच्या संगतीनं सद्बुद्धी वाढली जाते. संतासारखा दयावान या जगातामध्ये कोणी नाहीये. महाराज सांगतात, सत्पादोदक श्री धरिती ते कृष्णाताची सगळ तीर्थी. तया परिपुण्यात्मे जगती नाही निचिती जाणीज. संताच्या पायाचं चरणाचं तीर्थ जे घेतात, चरण तीर्थ भगवंताचं संताचं जे घेतात, त्याच्यासारखा पुण्यवान जगातामध्ये कोणी नाही. कारण संत ही भगवंताची मूर्ती असते महाराज. कारण संत ते देव, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. फक्त निमित्ताला आहेत, नाहीतर भगवान परमात्मा आणि संत एकच असतात. म्हणून संताचे चरण तीर्थ पायाचं सेवन जे करतात त्यासारखा पुण्यवान जगामध्ये कोणी नाही. ऐशे तुम्ही संत महाला तुमचे झाले माझा दर्शना. मनोराज मद समान नसे धन्य कोणीचा. आणि त्या राजाने सांगितलं, सुमती नावाच्या राजानं, ज्याची मती चांगली आहे त्याचं नाव सुमती आहे. काही नाव आहेत महाराज. सुलोचनेला एक मित्र आणि मैत्रीण होती महाराज. रामायणामध्ये विषय आहे. तर त्या सुलोचनेचा मित्राचं नाव विवेक होतं आणि मैत्रिणीचं नाव शांतिमती असतंय. आपल्या मित्र मैत्रिणीची नावं तपासा काय असते, नावावरती असतं महाराज. शांतिमती तिच्या मैत्रिणीचं नाव आहे आणि विवेक तिचा सखा आहे. म्हणून ज्या वेळेस इंद्रजित मेला जातो त्यावेळेस मैत्रिणी सांगतायत, विवेका विचारून पाहे माते. विवेकाला विचार काय करायचं म्हणजे विवेकाने विचार कर. म्हणून संत महान असतात, संत जगामध्ये श्रेष्ठ असतात. संतासारखं ह्या जगामध्ये पुण्यवान कुणी नाहीये असं सुमती राजा सांगू लागला. ममा पुत्र दारा संपत्ती आणि देहाही अर्पिला तुम्हा प्रती. तरी कोण कार्य जोनी चित्ती आगमन केले ती सांगी जा. सुमती राजाने सांगितलं, महाराज तुम्ही आमच्या गावामध्ये, राज्यामध्ये, घरामध्ये आलात. माझ्या सहित, माझ्या बायको सहित आम्ही तुमचे दास आहेत, सेवक आहेत. तुम्ही श्रेष्ठ आहात, उच्च आसनावरती आहात. फक्त कोणतं कार्य मनामध्ये धरून इथं आलात, मनामध्ये काय इच्छा आहे, आम्ही तुमचे सेवक आहेत, दास आहेत. राजा बोलतोय, त्रैलोक्याचा सम्राट आहे तो राजा सुमती. आणि तो राजा सांगू लागलाय, आम्ही सेवक आहे, सांगा काय इच्छा आहे असं राजाने विचारलं. स्वामी जैसी कराला ज्ञा पैसा विवर्ते न झाला.
तरी कृपा करो आणि करुणा घाला काही आज्ञा कीजिए. आणि त्यावेळेस राजानं सांगितलं, महाराज स्वामी काय मनामध्ये इच्छा आहे ती सांगा, काही तुमच्या मनामध्ये इच्छा असू द्या, तुम्हाला काही मागायचं असेल किंवा दुसरी काही तुमची इच्छा असेल तर प्रगट करा, बोलून दाखवा, आम्ही तुमचे सेवक आहे, दास आहेत, जसं म्हणाल तशी तुमची इच्छा पुरवू. ऐसे रायाचे नम्र भाषिता ऐकोन मुनी अति हर्षिता तयाच्या अंगी फिरवून हात बोले उचित ते ऐका. आणि अशा प्रकारे त्याचं नम्र वचन ऐकलं महाराज. बोलण्यामध्ये गोडवा असावा, साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. भगवंताने सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये, माणसानं कसं बोलावं, पुढच्याचं मन प्रसन्न होईल असं बोलावं. आणि त्या राजाच्या बोलण्यामध्ये गोडवा होता, प्रेम होता, स्नेह होता. राजानं त्या ऋषीनं राजाच्या पाठीवरनं हात फिरवला, कारण ऋषीचंही प्रेमयुक्त अंतकरण आहे. त्यांनी प्रेमाचा हात पाठीवरनं फिरवला आणि राजाला विचारतायत काय. मुनी म्हणे राया तू सांप्रत बोललासी ते तुझा उचित विनयुक्त सज्जन व्रत श्री समस्त लाभत. आणि ऋषीनं, अंगिरस नावाच्या ऋषीनं राजाला बोलायला सुरुवात केली, राजा अरे तू जे जे बोलला ते योग्य आहे, आम्हाला आनंद वाटला तुझ्या बोलण्यावरनं, कारण तुझी कीर्ती ऐकून मी इथं आलेलो आहे. आणि साधू संताला, मुनीला अशा प्रकारे जे मौल्यवान गोड बोलतात त्यांच्यासारखा पुण्यवान नाही आहे असं ऋषी सांगतात. धर्मार्थ काम मोक्ष विनय लाभती प्रत्यक्ष विनय होय लोकाध्यक्ष विनय लाभे सर्वही. विनयता म्हणजे नम्रपणा सांगितलाय. विद्या विनयेन शोभते. विद्या कशानं शोभते? नम्रतेनं विद्या शोभते. म्हणून धर्म, अर्थ, काम, मोक्ष, पैसा जे काही आपल्याला मिळत असेल ते नम्रतेनं मिळतं. म्हणून नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. भगवंताला कोंडण्याचं किंवा धरण्याचं सामर्थ्य नम्रतेमध्ये आहे, लीनतेमध्ये आहे. लीनतेनं, नम्रतेनं सगळं कार्य सिद्धीला होतं असं ऋषी सांगतात. विनय नाही लाभता ऐसे काय जगात रायात व विनय मज व्रत आनंद बहुता झाला असे. ऋषीने सांगितलं, राजा या जगामध्ये, या पृथ्वी तलावरती विनयानं म्हणजे नम्रतेनं भेटत नाही अशी गोष्टच नाही. अहो तुम्ही दोन गोष्ट गोड बोला लोकाला, तुम्हाला ते आणून देतात, घरी आणून देतात का? त्याच्यामध्ये नम्रता आहे, बोलण्यामध्ये विनयता आहे. म्हणून नम्रतेनं, लीनतेनं जगामध्ये सर्व काही साध्य होत आहे असं ऋषी राजाला बोलतात. सर्वदा स्वतव कल्याण हे मम मोग आशीर्वचन राया मी तुझा करीतो प्रश्न तयाचे उत्तर सांग मजा. आता ऋषी लोक आशीर्वाद देत असतात महाराज, आणि त्यांच्या आशीर्वादामध्ये बळ असतं. बळ कशामुळे असतं? वाचामध्ये सत्यता असते. कशामुळे असते? त्यांच्या तपामध्ये बळ असतं. तपानं वाचेला सत्यता प्राप्त होते. म्हणून ऋषीचा आशीर्वादही खरा होतो आणि ऋषीचा शापही खरा होतो. कोणत्याही ऋषीचा शाप किंवा आशीर्वाद आजपर्यंत खोटं होत नाही. आणि आपला देऊन बघा एखाद्याला शाप, खरं होत आहे का? आपलं आचरण तसं नाही, आपलं तप नाही, बोलण्यामध्ये सत्यता नाही, त्यामुळे आपला आशीर्वाद बी खरा होत नाही आणि आपला शाप पण खरा होत नाही. पण ऋषीने सांगितलं, स्वस्ती असो तुझं लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजयी जगी, तनु सर्वांगी सदृढ, स्वस्थ असो तुझे चित्त, स्वस्थ असो जीवित, अंग प्रत्यंग समस्त. अशा प्रकारचा आशीर्वाद ऋषींनी दिला. तू सदा सदाचार रत सर्व ऐश्वर्य संपन्न सुशोभित आणि ही भार्या सतत व्रते बहुता करीत आहे. ऋषीनं विचारलं, राजा एक प्रश्न आहे माझ्या मनामध्ये, तुला प्रश्न विचारायचा आहे, त्याच्यासाठी मी आलोय. आता इथं आल्यानंतर मनात प्रश्न निर्माण झालाय. तू राजा आहेस, तुझी पत्नी आहे,
आणि मी आल्यापासून तुमच्या दोघांचा आदर सत्कार पाहिला गेला. पत्नीही धार्मिक आहे, तोही धार्मिक आहे, म्हणून एक प्रश्न मनामध्ये भिडतोय आणि ती प्रश्न तुला विचारतो. ऐसा तुम्हाशी विलोकुना माझा संतोष झाला महान, म्हणून राया तुझा लागून प्रश्न करीत आहे मी. आणि ऋषीने विचारलं, राजा तुम्हाला मी पाहिलं गेलं, तुम्हाला पाहून मला आनंद वाटला. सर्व ऐश्वर संपन्न युक्त राजा आहे, बोलण्यामध्ये नम्रता आहे, लीनता आहे. मी आल्याबरोबर स्वतःच्या आसनावरनं उठला, जमिनीवरती बसला, एवढी नम्रता राजापाशी आहे. म्हणून एक प्रश्न निर्माण झालेला आहे, ते प्रश्न तुला विचारतो. ऐक. श्रीहरीची वावया प्रीती व्रतादि उपाव भौतास्ती, परिकवने हे ऐशी तुझा प्राप्ती झाली ते माझा सांगी जय. ऋषीने विचारलं, राजा भगवंताची प्राप्ती होण्यासाठी अनेक व्रत सायास जप आहे. भगवंताच्या प्राप्तीसाठी काही कशानेही भगवंताची प्राप्ती होते. मग हे भगवत भक्तीचा जो मार्ग आहे, साधू संतांच्या दर्शनाचा मार्ग असेल, त्यांच्या सेवेचा मार्ग असेल, किंवा भगवंताच्या भक्तीचा मार्ग तुला कसा लाभला, तुला त्याचं ज्ञान कसं प्राप्त झालं, तू या भक्ती मार्गाला राजा असून कसा लागला, मला सांग. ऐशे ऋषीचे वचन ऐकोनी सुमती राजा हस्त जोडोनी, मने हो मुनिंद्र मज लागवणी जे का प्रश्नेती. आणि त्या ऋषीचं बोलणं ऐकल्याबरोबर सुमती राजाने हात जोडलेले. तर नम्र साधूपाशी व्हावं, नम्र संतापाशी व्हावं आणि देवापाशी नम्रता असावी, आई वडिलापाशी नम्र असावं. म्हणून राजाने हात जोडले. राजाने सांगितलं, महाराज तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं उत्तर, त्या प्रश्नाचं उत्तर तुला मी सांगतो. ऐक. ते अमुचे अद्भुत चरित्र तुम्हा सांगतो ऐका समजता, मुनिवरी आम्ही पूर्वजन्मात वीररामा वैश्य होता. आणि मग राजाने सांगायला सुरुवात केलेली आहे. ऋषींनी विचारलंय, तुला भक्ती मार्ग, भगवंताची प्राप्ती होण्याचे अनेक साधन आहेत, भक्ती मार्ग कसा प्राप्त झाला. त्यावेळेस त्या राजाला पूर्वस्मरण होतं. आपल्याला सुद्धा आहे, पण भगवंतानं तिचं विस्मरण दिलंय, महाराजांनी सांगितलं. म्हणून पूर्वस्मरण दिलेलं आहे. आणि त्या पूर्वस्मरणाच्या सामर्थ्यावरती राजा सांगू लागलेला आहे कथा, की मला भक्ती ज्ञानाचा मार्ग कसा लाभला. म्हणून ही कथा राजा सांगू लागलेला आहे. आपण सर्वजण ऐकतात. आता उद्याच्या प्रसंगामध्ये राजा त्याची स्वतःची कथा सांगणार आहे. ऐकू. पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. आपण म्हणलं का नाही, अहो असं करू नका, आमचं आम्ही भोगू. कवा नरकात गेल्यावर अशा प्रकारचं लोक बोलतात. वडील पार्जित गेले वतना, बंधूंनी दवडिले घरातून, आप्त मित्र सुहाजन मदशी कोणी बोले ना. कोण बोलायला लागले वाईट माणसाला? आचरण बिघडलं तर कोण जवळ उभा करत नाही. पैसा बना है भगवान, पैसा असलं चांगलं वागलं तर अलीकडे ये म्हणतात. आणि ह्यानं सगळे गावाला त्रास द्यायला लागलाय. घरात बी धामधूम करून खायचा, सगळ्याच्या अगोदर कोणाचा विचार केला नाही ह्यानं. मग घरातले बी लोक त्यागली, गल्लीतले त्यागली, गावातले त्यागले. आणि घरातले लोक म्हणले, अरे नीट वाग, तुला किती वेळेस सांगितलं, भांडण काय आणतो, लोकाला काय त्रास देतो. कर्ज बी लय करायला लागली. आता अलीकडे लोक पोरं सुद्धा मोबाईल बघत जावा, त्याच्यावर जुगार खेळायला लागलीत, सगळं घालवायला लागलीत पोरं सुद्धा. म्हणून लक्ष ठेवणं आपलं काम आहे आपल्या मुलाबाळावर. तेव्हा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की घरातनं मग लोक त्रासल्यावर काय करणार आहे? हे जा
म्हणून घरातनं त्याला हाकलून दिलं. मला म्हणले गावात कोणी आपुल्या द्वारी उभा. क्षण मात्र मज उभा न करी घरी तै मी दुःखित होऊनी अंतरी वनांतरी प्रवेशलो. पा आता लोक एकदा दोनदा मदत बी करतील, पण ही सारखंच मागायला लागला पैसे. एक सोयरा सोडला नाही. इष्ट मित्र गणगोत सगळ्यालाच पैसे मागायचा. आणि मग काय, गल्लीला बी येडा आणला त्यानं पैसे मागायचा. लोकाला त्रास द्यायला लागला. परोपकार कधीच करत नाही, पर पिढा करायला लागला. लोक काय म्हणायचे, त्यानं आलं का नाही, हे आमच्या दारात थांब नको, नाही तर बाटली घेऊन जाशील, तुला काय भंगारमध्ये घालणार. ह्यांना काय दारू प्यायला मिळालं म्हणजे बाद झालं, 10 रुपयात का जायना. बघा 400-500 रुपयाला सुद्धा बादली मिळत नाही. हे लोक नजर राखून हे पेदाडे लोक घेऊन जातात. म्हणून त्याला दारात कोणी उभा करीना. नगरातनं हाकलून दिलं, घरातनं हाकलून दिलं, वनामध्ये गेलो आणि वनात राहायला लागलो. तेथे मार्ग निरोधून वाट सरुसी पिढी जाण नान मृग पक्षी मारून मांस भक्षण करी पै. तिथं मी गेल्यावर काय करायला लागलो, येणाऱ्या जाणाऱ्याला लुटायचं काम करायचं. म्हणजे लोक काशीला वगैरे चालले ना, वाले कोळे काय केलं, वाले कोळे येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला लुटायचा. 7 रांजण पाप. एका माणसाला मारलं की मोहरी एवढा खडा टाकायचा. बरं तेवढं तरी त्यानं माफ केलं सांगायला तरी 7 रांजण. आणि मग नारद आले, नारदाला बी आडविलं. नारद म्हणले, अरे हे जे करतोय ना याला वाटेकरी कोण. म्हणलं बायको घेईल 3.5 आणि मी 3.5. अरे विचारून ये. घरी गेला तर बायको म्हणली, सुखाची सुखतीत आम्ही, तुम्हाला काय असं पाप करायला सांगितलं नाही, तुमचं पाप तुम्हीच भोगा. मग त्याला लय दुःख झालं. भाऊबंद घ्यायना, बहीण घ्यायना, कुणी घ्यायना, बायको घ्यायना, मुलगी घ्यायना. एवढं पाप मी एकट्यानं, खायला तुम्ही आणि भोगायला मी. डोक्यात प्रकाश पडला. नारदाचे पाय धरले. त्याला राम सुद्धा म्हणायला येत नव्हतं. मरा मरा म्हणला, राम शब्द तयार झाला. राम जन्माच्या आधी 60,000 वर्षापूर्वी 100 कोटी रामायण लिहिलं. पहिला कवी झाला रामायणाचा. रामायण लिहिलं, जशी ओवी लिहिली तसं रामानं आचरण केलं, ओवीच्या बाहेर गेला नाही. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम, एक पत्नी, एक बाणी, एक वचनी, जगात प्रसिद्ध झाले. म्हणून पुराण प्रसिद्ध बोले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरते. चांगलं वागावं माणसानं. आता हे हिंसा करायला लागला, पशु पक्षाला मारायला लागला, येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला लुटायला लागला, धन घ्यायला लागला, मारीच बी होता. परी तेही न मिळे पोट भर रात्रंदिन असे क्षुधातुर ऐसा निर्जन वन भीतर दुःखे फार गांजिलो. गांजलो म्हणले मी दुःखानं. पोटभर अन्न मिळाना, हातानं फजिती. मनुष्य जन्म अनमोल आहे. कष्ट करावं, न्यायानं वागावं, चांगलं तरी निदान राहा. नाही मिळवलं तर बायको सुद्धा म्हणते मी तुला सांभाळील, पण दारू पिऊन येऊ नको म्हणते का नाही. आणि त्यानं काय कुठं बी लोळावं आणि बायकोनं कपडे धुवावे. गटारीत काय पडतंय, काय काय करतंय नाही का. किती हातानं आहे का नाही. अनेक हिंसा करायला लागला, पशु पक्षाला मारून खायला लागला. पण भुकेनं तहानेनं व्याकुळ होत होता, चैन पडत नव्हती त्याला. एकदा क्षुधा तृषेने पीडिता फिरता फिरता निर्जन वनात श्री विष्णूचे मंदिर तिथं जीर्ण अत्यंत तिथं विष्णूचं मंदिर होतं. जीर्ण जुनं देवळ हेमाडपंथी दगडी बांधकामाचं होतं. विष्णू भगवंताचं मंदिर. फिरत 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 अरण्यात नेमका भगवंताच्या मंदिरामध्ये
म्हणजे तिथं आसपास आला असं म्हणतात. तत्सन्निध रमणीय सुंदर एक होते सरोवर जयाच्या तिरी द्विजवर राजहंस देही विचरती. तिथं एक सरोवर होत, विष्णू भगवंताचं मंदिर आहे आणि नाना प्रकारची दाट झाडी, थंडगार सावली आणि त्या सरोवराच्या ठिकाणी बदकं आहेत, हंस आहेत, अनेक पक्षी किलबिल करतायत आणि आनंदाने विहार करीत होते. तेथे म्या जाऊन त्वरित उदक प्राशिले तृप्ती पर्यंत वा तेने जाऊन श्रम समस्त त्या तिरी स्वस्थ बैसलो. मला तहान लागली होती, भूक पण लागत होती. हे खा ते खा, त्यानं काय पोट भरतं का? घरच्या अन्नाची बरोबरी कोणाला येत नाही, लक्षात ठेवा. घरचं अन्न लय श्रेष्ठ आहे महाराज, पण बाहेरच्या अन्नाची स्तुती करतात लोक. आणि घरचं काय वाईट आहे का? घरचं एक भाकर खाल्ली तर दिवसभर भूक लागत नाही. माणसाला माहिती नाही, तेलकट खातात लोक आणि हातानं रोगराई लावून घ्यायला लागलेत, नाही का? ह्याला लई भूक लागली होती, तहान. त्या सरोवराचं पाणी पेला आणि वडाच्या झाडाखाली छान मध्ये जरा बसला. तव हिम्मत कांता सृष्टुमती त्या जन्मी मद भर्याच होती. वा येथेच कुलीना ऐसे इथी नामासे ही जी आता सृष्टमती राणी आहे ना, ती गेल्या जन्मात सुद्धा माझी बायकोच होती, नाही का? जन्मांतराचा जोडा असतो. तिनं मला सोडलं नाही, सगळ्यांनी हाकलून लावलं, पण बायको कुठं जाणार आहे? जिथं माझा नवरा तिथं मी. आणि ती कुलीनं नाव होतं तिचं. आता राणी झाली सृष्टमती. पुण्य केलं ना त्यांनी. काय पुण्य केलं ऐका पुढं. कुलीना आणि हा असणारा वीरनामा, आणि दोघही त्या विष्णू मंदिरापाशी गाठ पडली. तय माझ्या मागे बंधू जनांनी येसी दवडिले घरातून कोठे न मिळे अन्न पाणी शरीरे जीर्ण झाली. शरीर जीर्ण झालं होतं बायकोचं. तुझा नवरा काही मिळवत नाही, दारू पिऊन पडतोय, काय बी खातोय, आणि तुला कुठलं आम्ही सांभाळावं ग? म्हणून मला जेव्हा हकलून दिलं, नाही का, आणि मी येऊन वनात बसलो, माझ्या माग बायकोला कुणी थारा दिला नाही. माझ्या तिला अन्न नाही, पाणी नाही, असं वाळून लाकडासारखी झाली. आणि मला शोधत शोधत आज नेमकी या सरोवरापाशी आली. क्षुधा तृषा क्रांत सतत मम दुष्कर्मी आठवित दुःखे सर्वत्र फिरत निर्जन वनात. निर्जन वनामध्ये ती आली, हुडकीत हुडकीत नवऱ्याला. माझ्या पाठीमागं तिला हाकलून लावलं. पती असेल तर सगळं असतं, पतीच्या मागं कोण कोणाला सांभाळीत नाही. सांभाळतं का? म्हणून मला हाकलून लावलं. खाण्यापिण्यानं मरून गेली, अशी झाली क्रश. आणि नेमकी तहानेनं व्याकुळ झाली आणि नेमकी आमची गाठ पडली, नाही का? माझ्याच बायकोची गाठ इथं पडली सरोवराच्या ठिकाणी. मग मला दया आली. अगं लय वाळून गेली. अहो काय, तुम्ही जर चांगलं वागला असतात तर अशी पाळी आली असती का मला? जेथे मी स्वस्थ बैसलो स्वस्थ तेथेही दैवे आले अवचित. येसी पाहून या दुःखित दया मज प्रति उभारली. आणि मग ती क्रश झाली होती, वाळून गेली होती. पाठपोटी एक झालत, डोळे खोल गेले. आजारी माणसं जातात नाही अन्न पाणी नसल्यावर. आणि मग ती क्रश पाहिली आणि नेमकी माझी गाठ पडली. अगं कुठं फिरायला लागली? अहो तुम्हाला सुडकीत आली, तुमच्या मागं मला हाकलून लावलं. बरं, मग मला जरा तिची दया आली. माझ्यामुळं केवळ लग्न केलं म्हणूनच आहे ना, लग्न केलं म्हणून बायको झाली म्हणून काय असं दुःख भोगायला सांगितलं का? पण तिनं सोडलं नव्हतं त्या, नाही का, नवऱ्याला. हुडकीत आली
आणि मग मला तिची दया आली असं म्हणत आहे. मग वन फळे आणि पाणी वा. म्या दिदले ये लागुनी तेनेही गताश्रम होऊनी मत्सन्निधानी बैसली. बा मी चांगली चांगली फळं आणली. अगं किती किती दिवस झालं तू जेवली नाही. आज तर तुला एकादशी असल होय. मग चांगली चांगली फळं आणली, तिला खायला दिली मधुर मधुर फळं. आणि मग जरा बरं वाटलं, तिथलं पाणी आणलं, पाणी भरपूर पेली थंडगार. आणि मग जरा तिला सावली खाली बस जरा आपल्या जवळ बसवून घेतलं बायकोला बरं का. लईच मोठ्यापणा झाला बरं का. तिला काय लागत नाही, फक्त जेवलीच का ग. जरा चौकशी केली की मन मोठं होते बायकोचं. बायकोला काय नसतं लागत नाही का. तिला सोनं नगन नाणं नगन काय नग, फक्त विचारतात बरी का, अगं किती कष्ट करते, जेवलीस का, बस. यानं फळं मुळं दिली, जरा खायला प्यायला दिलं आणि जरा बरं वाटलं, मग छान बसली म्हणले. आणि मम दुःखित ऐसी विनय बोलली मज पासी स्वामी अद्यापि पापराशी करावया कैसे प्रवर्तता. पोटात जरा फळं गेली, पाणी पिली आणि जरा शांत बसली सावलीला. आणि मग म्हणती, अहो तुम्हाला मी किती दिवसापासून सांगते, जरा कामधंदा करा, चांगलं वागा. आता तरी नीट वागता का नाही, का असंच करणार आहे पहिल्यासारखं. अहो तुम्हाला सांगून सांगून माझं नाही का तोंड दुखून गेलं, पण तुम्ही आपला तुमचं चालूच आहे. बायको म्हणली का नाही, अहो दारू पिऊन येऊ नका बरं का. होय होय, सकाळी चहा प्यायलेला असतो ना गरम, लगे आलाच बघा संध्याकाळी घरी तेवढं होय होय म्हणतोय बायकोला. म्हणून म्हणले आता तरी नीट वागा. किती हाल झालेत आपले, मी तर निम्म राहिले नाही, क्रश झाले. तुमची काळजी करू करू तुम्ही काय नीट वागानात. तुमच्यामुळं मला बी हकलून दिलं नाही का नातेवाईकांनी. आता तरी चांगलं वागायला सुधरा, चांगलं वागा असं म्हणत आहे. आहो ज्ञाने किंवा अज्ञाने करून जे नर करीती पाप चरण ते स्वकर्माक्षयापर्यंत पूर्ण नरकी पतन पावती. स्त्री असो पुरुष असो, जे वाईट कर्म करतात त्याचं फळ त्याला वाईटच आहे. अनंत वर्ष त्याला नरकामध्ये पचावं लागतं. 84 मुख्य आणि असणारे रौरव नरक यमनगरीला, त्यातले 28 मुख्य आहेत अजून. आणि शेवटी पिशाच्या योनीत टाकतात. लय जाचनिक विषयाची सुख वाटे येते गोड, पुढे अवघड आहे यमदंड. वाईटाचं फळ लय वाईट आहे. 1000 वर्ष नरकामध्ये पचावं लागल तुम्हाला बिन मला बी. अजूनही वेळ गेली नाही, आता तरी चांगला मार्ग धरा असं बोधदायक नवऱ्याला 2 शब्द सांगायला लागली. बस.